नमस्कार. मी इयत्ता 5वी ब मध्ये शिकत आहे. सह्याद्रीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत राजमाता जिजाऊंचे योगदान आणि शिवरायांचा रयतेचा राजा होण्यापर्यंतचा प्रवास या विषयावर एक प्रभावित भाषण सादर करणार आहे. जिजाऊंच्या शोभाते जनतेचा जाणता राजा या विषयावर माझे विचार मांडणार आहे. सन्माननीय अभ्यासनी, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या तरुण मित्रांनो, जिजाऊंच्या कुशीतून एक हिरा चमकला. जिजाऊंच्या कुशीतून एक हिरा चमकला. भगवान या चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. भगवान या चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. आज मी अशाच एक प्रवासाबद्दल बोलणार आहे, जो केवळ एका राजाचा इतिहास नाही, तर एका आईने पाहिलेला स्वप्नाचा आणि एका पुत्राने केलेल्या त्या स्वप्नाचा पूर्ततेचा महासंगम आहे. तो प्रवास म्हणजे जिजाऊंच्या सुभाते जनतेचा जाणता राजा. जिजाऊंचे संस्कार, स्वराज्याचे बीजारोपण. पुण्याच्या लाल महालात जेव्हा जिजाऊंनी बाळासाहेबांच्या हाती तलवार दिली, तेव्हा त्यांनी शिवरायांना केवळ शस्त्र चालवायला शिकवले नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द दिली. रामायण महाभारताची गोष्टी सांगताना त्यांनी शिवबांच्या मनी एकच विचार रुजवला, तो म्हणजे परकीय गुलामगिरी झुगारून स्वतःचे स्वराज्य उभा करायचे. जिजाऊ केवळ आई नव्हत्या, ते शिवबांच्या पहिल्या गुरु व मार्गदर्शक होत्या. ते शिवबांना शिकवले की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे आणि युक्तीपेक्षा नीतिमत्ता महत्वाची आहे. रयतेच्या दुःखाची जाणीव ठेवणारा एक राजा कसा असावा, जो केवळ सिंहासनावर बसत नाही, तर रयतेच्या दुःखातील पाणी पुसतो. शिवरायांनी जेव्हा रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली, तेव्हा त्यांच्या सोबत श्रीमंत सरदार नव्हते, तर जीवभावाचे साधे मावळे होते. शिवरायांनी तलवार चालवली म्हणून स्वराज्य उभे राहिले नाही, तर त्यांनी सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याची किंमत दिली, म्हणून स्वराज्य उभे राहिले. शेतकऱ्याच्या भाजीला देठाला हात लावू नका, हा आदेश देणारा आमचा राजा म्हणजे शिवबा. हा आदेश देणारा राजा म्हणजे शिवबा. स्त्री सन्मान आणि कल्याणात सुभेदाराच्या सुनेला जेव्हा दरबारात आणले गेले, तेव्हा महाराज रागवले नाही, तर सन्मानाने साडीत चोळी देऊन पाठवून दिले. अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही हे सुंदर असलो असतो. हे उद्गार एका राजाचे नसून जिजाऊंनी दिलेल्या संस्काराचे प्रतिबिंब आहे. स्त्रियांचा आदर करणारा हाच राजा त्यांना जाणता राजा बनवून गेला. जाणता राजा, रंगभूमिक शासन. शिवराय केवळ युद्धापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी गडकिल्ले बांधले, जलदुर्ग उभारले आणि आरमार निर्माण केले. पण या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी 18 पगड जातीच्या लोकांना गुंफले. जेव्हा शाहिस्तेखानाचा वध झाला किंवा आग्र्याहून सुटका झाली, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र महाराजांसाठी प्रार्थना करत होता. कारण शिवबा स्वतःसाठी जगत नव्हता, तर रयतेसाठी जगत होता. आज आपण जेव्हा शिवजयंती साजरा करतो, तेव्हा केवळ घोषणा देऊन चालणार नाही, तर जिजाऊंनी जो शुभ घडवला, तो आजही आपल्या प्रत्येकाच्या मनी असणे गरजेचे आहे. युद्धात अन्यायाविरुद्ध लढणे, स्त्रियांचा सन्मान करणे आणि स्वराज्य घडवणे हीच त्या राजाला खरी आदरांजली ठरेल. जाता जाता एवढंच म्हणेल, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या मनावर, ज्याचं नाव कोरलंय तो राजशिव छत्रपती. ज्याचं नाव कोरलंय तो म्हणजे राजशिव छत्रपती. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. खूप सुंदर, अतिशय सुंदर असं प्रतीक तुझं